नमस्कार. आपण ऐकतोय जयश्री पटवर्धन लिखित असामान्य व्यक्तिरेखा आणि विचार. आज आपली असामान्य व्यक्ती आहे सौ संगीता राणे. डाऊन सिंड्रोम या मतिमंद मुलांना काहीतरी उद्योग मिळवून द्यावा असं मला फार वाटायचं. त्यामुळे कोल्हापूर येथील मतिमंद मुलांच्या शाळेकडून मी अशा मुलांची नावं मागितली होती. त्या नावाच्या यादीत संगीता राणेचा मुलगा ओंकार राणे याचंही नाव होतं. त्यामुळे संगीताची मला ओळखही झाली. या निमित्ताने तिच्याकडे 4-5 वेळा कोल्हापूरला जाणंही झालं. तिचा मुलगा ओंकार याला मी उदबत्ती तयार करण्याचं मशीन घेऊन दिलं. तो उदबत्ती तयार करण्याचं काम चांगलं करायला लागला. ओंकार जन्मला तेव्हा तो मतिमंद अजिबात नव्हता. छान गुटगुटीत दिसायला सुरेख असं मूल जन्माला आलेलं होतं. पण ते मूल रडलं नव्हतं. आजीच्या हातात नर्सने बाळाला दिलं. जी बाळाला म्हणाल्या, "आलास बाबा या जगात, आईला सोडवलंस रे." त्याबरोबर बाळाने तोंडाने आवाज केला आणि रडायला लागलं. हाही एक चमत्कारच आहे. तो 1-1.5 वर्षाचा असताना त्याला श्रीकृष्णाचा पोशाख घालून फोटो काढला. फोटो मोठा फ्रेम करून संगीताने तो भिंतीवरही लावला. त्याचा तो सुंदर फोटो सगळ्यांनाच आवडायचा. या सुमाराला ओंकार डायरियाने आजारी पडला. दवाखान्यात 1 महिना त्याला ठेवावं लागलं. तरीही डायरिया काही कमी झाला नाही. डॉक्टरांनी घरी न्यायला सांगितलं. संगीता तर ओंकारचे कपडे बदलून बदलून दमून जायच्या. एका ओळखीच्या स्नेहांनी सांगितलं की एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे याला घेऊन जा. डॉक्टरी उपचार करायला आता संगीताच कंटाळली होती. पण आणखीन एक प्रयत्न म्हणून ती त्या डॉक्टरांच्याकडे घेऊन गेली. त्यांनी फक्त 2 गोळ्या दिल्या, सकाळी 1, रात्री 1. पण ह्या 2 गोळ्यांमुळे ओंकारचा डायरिया थांबला. पण पुढे महिनाभर औषध घ्यायला लागलं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की बरेच दिवस डायरिया लागल्यामुळे ओंकार अतिशय बारीक झाला आणि मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्याला मतिमंदत्व आलं. तेही पालकांना कळायला थोडा उशीरच झाला. बालवाडीत त्याला घातलं. तिथे तो अतिशय दमायचा. आईला त्याच्याबरोबर शाळेत थांबायला लागायचं. घरात बरीच माणसं, त्यामुळे ओंकारकडे लक्ष द्यायला संगीताला फार वेळ मिळायचाच नाही. पण तरीसुद्धा त्याला शाळेत शिकवलेली गाणी, गोष्टी त्या ओंकारकडून घरी म्हणून घ्यायच्या. एकदा तर त्याला उत्तम गोष्ट सांगितली म्हणून शाळेने बक्षीसही दिलं होतं. ओंकार तर एकदम खुशच झाला होता. बालवाडीतून काढून जेव्हा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घातलं तेव्हा तिथला अभ्यास काही त्याला जमेना. त्यामुळे त्याला प्रायव्हेट हायस्कूलला घातलं. पण बाईंनी अनेक प्रयत्न करूनही त्याला अभ्यास काही जमेना. शाळेत इतर मुलंही त्याला त्रासच द्यायची, त्याचा डबा खाऊन टाकायची. बाईंनी संगीताला सांगितलं की तुम्ही मुलाचा थोडासा वेगळा विचार करा, म्हणजे त्याला मतिमंद मुलांच्या शाळेत घातलं तर बरं होईल. ओंकार लहान वयात अतिशय खोडकर होता. घरातल्या कोणाचीही औषधं समोर दिसली तर आईच्या नकळत तो पिऊन टाकायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे औषधं लॉकरमध्ये ठेवणं भाग पडे. एकदा तर शेजारील घरात मुले कॅरम खेळत होती. तिथे अचानकपणे जाऊन कॅरमवर तांब्याभर पाणीच ओतून टाकले. बिचारी मुलं. पण ती ओंकारवर अजिबात चिडली नाहीत. तशातच एक दिवस ओंकारला फिट आली. फिट हा प्रकार संगीताला माहितीच नव्हता, त्यामुळे ती खूप घाबरली. पण पुढे न्यूरोलॉजिस्टला दाखवलं. त्यांनी पुन्हा फिट येऊ नये म्हणून सतत 5 वर्ष औषधं घ्यायला सांगितली. ओंकारला एक भाऊ पण झाला. तो नॉर्मल होता. पण एक असा आणि दुसरा नॉर्मल, अशा 2ही मुलांना सांभाळणं ही तर तारेवरची कसरतच होती. पुढे या 2ही मुलांना तिने जिम्नॅस्टिकला घातलं. ओंकार मतिमंद असला तरी त्याच्यामध्ये खेळाची आवड निर्माण झाली. खेळामुळे त्याचं शरीरही आरोग्य संपन्न झालं. एक पालक, एक आई म्हणून संगीताने ओंकारला वाढवण्यात कोणतीच कसूर केली नाही. धाकट्या मुलाला सायकल घेतली. ओंकारही हटून बसला म्हणून त्यालाही घेतली. ओंकारला सायकल शिकवणं सोपं नव्हतं, कारण अशी मुलं काही वेळा ॲग्रेसिव्ह होतात. ती नॉर्मल झाली की आपण सांगतो तसं ऐकतात. पण अशा मुलाला वाढवण्याच्या बाबतीत पालकांना आपली सहनशक्ती टिकवावीच लागते. त्यांच्यासाठी ही फार मोठी परीक्षाच असते. संगीतावर पण तिच्या आईने हे संस्कार केले होते की हार मानायची नाही आणि स्वावलंबी बनायचं. ओंकारचा लहान भाऊ श्री बरोबर
तोही पोहायला शिकला. आईने दोरी बांधून दोघांनाही पोहायला शिकवलं. स्वावलंबनाचे धडे संगीताने ओंकारलाही उत्तम प्रकारे दिले. त्यामुळे मतिमंद असूनही तो स्वतःच्या देहाची सर्व कामं स्वतः करू लागला. शिवाय भाजी निवडणं, केर काढणं, फरशी पुसणं ही कामंसुद्धा त्याला आईने शिकवली. तो सर्व कामं आता व्यवस्थित करतो. शालेय अभ्यासक्रम त्याला जरी जमला नाही ना, तरी या इतर कामात तो चांगलाच तयार झाला. मतिमंद मुलांच्या शाळेत ओंकारसारखी बरीच मुलं होती. म्हणून शाळेच्या सुट्टीच्या दिवसात संगीताने अशा मुलांसाठी 8 दिवसांचं शिबिर घेतलं. त्यात अशा मुलींना स्वतःची वेणी स्वतः घालणं, भाजी निवडणं, भाजी चिरणं या गोष्टीही शिकवल्या. मुलांनाही बटण लावणं, दाढी करणं, स्वतःचे कपडे स्वतः घालणं वगैरे गोष्टी शिकवल्या. संगीताच्या मैत्रिणीचंही शिबिरासाठी बहुमोल सहाय्य झालेलं आहे. शिबिरामध्ये प्रत्यक्ष स्वयंपाकही बनवला जायचा. मुली जेवायला बसल्या की मुलांनी त्यांना वाढायचं आणि मुलं जेवायला बसली की मुलींनी वाढायचं. त्यामुळे वाढण्याचं काम दोघांनीही शिकून घेतलं. शाळेकडे स्पेशल ऑलिम्पिक भारत यांनी चांगली गुणवत्ता असलेल्या मुलांची नावं मागितली होती. शाळेने अशा मुलांची नावं पाठवली. त्यात ओंकारचंही नाव होतं. आईवडिलांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्या उभयतांनी घेतलेल्या अथक परिश्रमाने ओंकार ॲथलेटिक्समध्ये उत्तम तयार झाला होता. त्यांनी या खेळात बक्षीसही मिळवली होती. ही स्पर्धा इंटरनॅशनल होती आणि ती ऑस्ट्रेलिया इथे होणार होती. त्यामुळे ओंकारची शारीरिक, मानसिक सर्व ती तयारी करून घेण्याची जबाबदारी आईवडिलांवरच होती. त्यामध्ये आई वडील कुठेही कमी म्हणून पडले नाहीत. पण ऑस्ट्रेलियाला जाणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी लागणारे सर्व प्रोसिजर पूर्ण करणं एक महादिव्यच होतं. पण सर्वांच्या सहकार्यामुळे या गोष्टी होऊ शकल्या असं संगीता नेहमीच सांगते. वास्तविक अशा मुलांना कोच मिळायला हवा. पालकांनी त्यांची तयारी करून घेणं किती अवघड आहे. संगीताला लहानपणापासून सर्व खेळांची विशेष आवड होती म्हणून ती ओंकारची तयारी करून घेऊ शकली. पण इतर मतिमंद मुलांचं काय? सरकारने त्यांना कोच उपलब्ध करून देणं अतिशय आवश्यक आहे. शालेय अभ्यासात ती जरी मागे पडत असली तरी अशा एखाद्या गोष्टीत ती नक्कीच पुढे जाऊ शकतात. अखेर ऑस्ट्रेलियाला जायचा दिवस उजाडला. आणखी काही मुलंही बरोबर होती. विमानतळावर पोचवायला पालक तर गेलेच, संगीताच्या तर जीवाची घालमेल चालली होती. 2-3 दिवसांनी शाळेकडे ऑस्ट्रेलियातून फोन आला. ओंकारला 2 मेडल्स मिळालेली आहेत. एक गोल्ड मेडल आणि दुसरं सिल्व्हर मेडल. ही बातमी समजल्यावर सर्वांनाच आनंदाचं भरतं आलं. 15 दिवसानंतर ओंकार आईला भेटला. विमानतळावर स्वागत करण्यासाठी खूप जणं गेली होती. नंतर विजयी झालेल्या सर्वांचीच भव्य मिरवणूक काढली. फुलांनी सजवलेल्या उघड्या जीपमधून ओंकारला पाहताना आईवडिलांना झालेला आनंद विलक्षण की जो शब्दात सांगणं अशक्य होतं. ढोल, ताशा, तुतारी, सनई अशा मंगलमय वातावरणात ही मिरवणूक चालली होती. महापौर, मान्यवर लोकांनीही हार घातले. नॉर्मल मुलांपेक्षा एका मतिमंद मुलाने मिळवलेलं यश हे नक्कीच कौतुकास्पद होतं. ओंकार नेहमी TV पाहत असे. भाग मिल्खा भाग हा पिक्चर त्याने TV वर पाहिला होता. त्यावेळेपासून त्याला श्री मिल्खा सिंग यांना भेटायचं होतं. ओंकारच्या स्वभावाचं एक वैशिष्ट्य म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी करायची असं ठरवली की ती पूर्ण होईपर्यंत त्याला स्वस्थ बसवायचंच नाही. त्यामुळे मिल्खा सिंगला भेटायचं आहे ही भुणभुण त्याने सतत आईच्या मागे लावली होती. आणि ओंकारचं भाग्यही असं आहे की ती त्याची इच्छा पूर्ण पण झाली. बऱ्याच प्रयत्नानंतर त्यांच्या पत्नीचा फोन नंबर मिळाला. त्यांच्याशी संगीता हिंदीत बोलली. त्यांनी आदरणीय मल्खा सिंग यांना फोन दिला आणि अमुक एका तारखेला तुम्ही चंदीगडला या, मी ओंकारला भेटेन असंही सांगितलं. या बातमीने तर सगळे आनंदूनच गेले. त्यांनी सांगितलेल्या तारखेला चंदीगडला ओंकारला घेऊन पालक गेले. त्यांची भेट झाली. त्यांच्याबरोबर फोटो काढला. त्यांनी ओंकारची पाठ थोपटली. याहून दुसरं बक्षीस कुठलंच नाही आहे असा हा ओंकार कर्तृत्वमान. श्री मिल्खा सिंग यांनी ओंकारसाठी 1 तास वेळ दिलाय. संगीताचंही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तिने मुलासाठी घेतलेले कष्ट, त्यातून मिळालेलं फळ हे सर्वच विलक्षण आहे.
त्यासाठी तिलाही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेकडून गौरवपत्रही मिळालं. त्यांनी दिव्यांग मुलांसाठी जे काम केलं त्याबद्दलही जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी कोल्हापूर महानगरपालिकेने त्यांचा सन्मान केला. त्यांना भजनाची आवड आहे. अनेक भगिनींना त्यांनी आपल्या गोड आवाजात भजनं पण शिकवलेली आहेत. अजूनही त्या भजनाचे वर्ग घेतातच. संगीता अतिशय उत्साही आणि कामात व्यग्र असणारी भगिनी आहे. मतिमंद मुलांना पुढे आणण्यासाठी ती सतत प्रयत्नशीलच असते. कुठलीच वावगी गोष्ट तिला खपत नाही. तिच्या या कार्याला आणि ओंकारला अनेक शुभेच्छा. मी फोन नंबर देते संगीताताई राण्यांचा 9975131889 9975131889. संगीता आणि ओंकार तुम्हा दोघांनाही खूप 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 शुभ आशीर्वाद.